बघा, कालपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. नाण्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. एक, प्रमाणित किंवा प्रधान नाणीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. प्रमाणित नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूपासून बनवलेले असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. त्यानंतरचं आहे गौण किंवा लाक्षणिक नाणी. लाक्षणिक नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य आंतरिक मूल्यापेक्षा काय असते, जास्त असते. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनविलेले असतात. मग भारताच्या चलनातील सर्व नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारामध्ये वापरली जातात. गौण नाण्याच्या वहनीयतेच्या अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आलेला आहे. पुढचा आहे कागदी पैसा. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर कागदी पैसा हा धातूचा पैशाला पर्याय आहे. म्हणजे भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैसा होतो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात व त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहेत. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणांमुळे बँक पैसा आपल्याला काय आहे, अस्तित्वात आलेला आहे. पुढचा आहे पतपैसा किंवा बँक पैसा. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. म्हणजे बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशासाठी कार्य करतो, परंतु पैसा नव्हे तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसा विरहित देवाणघेवाण ही अधिक महत्त्वाची असल्याने प्लॅस्टिक पैसा हे काय आहे, अस्तित्वात आलेला आहे. प्लॅस्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे काय झालेलं आहे, सोपं झालं आहे. डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जातात. नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक पैसा वापरतो. म्हणजेच त्याचंच पुढचे पाऊल म्हणून नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक हे पैसा वापरतो. पुढचा आहे 8वा आणि शेवटचा इलेक्ट्रॉनिक पैसा आहे. ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैसालाच मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ म्हणजे मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड, संगणक इत्यादी होय. मग इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचं पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. म्हणजे अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट, डिजिटल वॅलेट्स म्हणून हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिकचा पैशाचा एक प्रकार आहे. तुम्हाला माहीत हवं यामध्ये आपण पाहत असतो की विधिग्राह्य पैशाबद्दल आपण माहिती पाहूया. ह्या पैशाला कायद्याचे पाठबळ असल्यामुळे कोणत्याही व्यवहारात तो स्वीकारला जातो. भारतातील सर्व नाणी आणि चलनी नोटा इत्यादीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. दुसरा आहे अविधिग्राह्य पैसा. हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाणासाठी करतात, वापरतात. कोणतेही कायदेशीर पाठबळ नसल्याने हा पैसा नाकारता येतो. याला पर्यायी पैसा किंवा ऐच्छिक पैसा असेही म्हणतात. धनादेश, विनिमयपत्रे इत्यादी विषयी आपण माहिती पाहणार आहोत. मग पैशाचे गुणधर्म आपण ह्या पुढच्या मुद्द्याविषयी माहिती पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पैशाचे गुणधर्म पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे सार्वत्रिक स्वीकार्यता. हे आपण पाहणार आहोत. पहिलं काय आहे, सार्वत्रिक स्वीकार्यता. तर पैसा या वस्तूंमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो. दुसरं आहे विभाज्यता. छोट्या व्यवहारांमध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते. तिसरा आहे टिकाऊपणा. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा व नाणी दीर्घ काळात पुन्हा पुन्हा वापरता येतात. चौथा आहे सुज्ञेयता. बघा, पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते. पाचवा आहे वहनीयता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येते. त्यालाच काय म्हटलं जातं, चलनी नोटा असं म्हटलं जातं. सहावा आहे एकजिनसीपणा. एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुणवैशिष्ट्यांमुळे एकजिनसी दिसतात. सातवा आहे स्थिरता.
पैशाला स्थिर मौलिक म्हणजे पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे. ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात. या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजानुसार केली जाते. पैशाची कार्य आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आहे, पहिलं आहे प्राथमिक कार्यांविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामध्ये विनिमयाचं माध्यम हे आहे. बघा, पैशाचे सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम होय. पैशाच्या आधारे वस्तूची खरेदी विक्री हे केली जाते. दुसरं आहे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. म्हणजे पैशामुळे वस्तूच्या किमतीची तुलना करता येते. विविध चलनांद्वारे विविध देशातील वस्तूचे मूल्य व्यक्त करता येते. उदाहरणार्थ म्हणजे भारतातील रुपया म्हणा, संयुक्त अमेरिकेच्या संस्थानांमधील डॉलर म्हणा, युनायटेड किंगडमचे पाऊंड म्हणा, जपानचे येन इत्यादी. म्हणजे तसेच सर्व प्रकारचे उत्पन्न म्हणा, खर्च, मालमत्ता, देशी देणी पैशाच्या स्वरूपात ते व्यक्त करता येतात. आता आपल्याला काय पाहायचं आहे, दुय्यम कार्यविषयाविषयी पाहायचं आहे. विलंबित देणी देण्याच्या साधनाविषयी आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहायचं आहे. बघा, वस्तू विनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते, पण त्याची परतफेड करणे अवघड होते. उदाहरण म्हणजे धान्य, गुरे या स्वरूपातील कर्ज जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला देणी असे म्हणतात. पैसा हे देणी देण्याचे साधन आहे. पैशामुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपं जाते. पैशाने ही समस्या सोडविली आहे. मूल्य संचयनाचे साधन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. हे बचतीमुळे शक्य होते. लॉर्ड जेम केन्स यांच्या मते पैसा वर्तमान काळ व भविष्य काळ यांच्यातील काय आहे ते दुवा आहे. तिसरा आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्यांचं हस्तांतरण केलं जातं. स्थावर मालमत्ता म्हणा, इमारत, प्लॉट, दुकान, शेतजमीन इत्यादीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करता येते. पुढचा आहे अनुषंगिक कार्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, प्राध्यापक किनले यांच्या मते आधुनिक काळात पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका पार पडते. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण उत्पन्नाच्या 4 घटकांमध्ये मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते. उदाहरण म्हणजे खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादी विषयी आपण माहिती पाहतो. दुसरं आहे पतपैशाचा आधार, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात. पैसा हा पत निर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. तिसरा आहे संपत्तीचे रोखतेत रूपांतरण, विषयी आपण माहिती पाहणार आहोत. पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशात रूपांतरित करता येते. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते. त्यातून सरकारी कर्ज रोखे खरेदी करू शकते. चौथा आहे स्थूल आर्थिक चलांचे मापन, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. स्थूल राष्ट्रीय उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी सारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते. तसेच पैशामुळे शासकीय कर आकारणी व अर्थसंकल्प बांधणी करणे सोयीचे होते. पुढचा आहे काळा पैसा संकल्पना, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि शेवटचा मुद्दा आहे याविषयी चर्चा करूया. मग उत्पन्नावरील कर भरल्याने काळा पैशाची निर्मिती होते. हा पैसा कायदेशीर, बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळविला जातो. म्हणजे काळा पैशामुळे भ्रष्टाचार, लाच म्हणा, काळा बाजार म्हणा, साठवणूक इत्यादीमध्ये काय होते, वाढ होते. काळा पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक साधन आहे. जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केला आहे. अशा प्रकारे काळा पैशाविषयी आपण माहिती पाहिलं. इथे आपला प्रकरण हा संपतो. नमस्कार.